तुम्हाला मी हॉटेल एकदा दाखवते, हॉटेलचा एकदा ओव्हरलुक करून घ्या। ते खूप अशा रूम्स आहेत ह्या साईडला पण आणि ह्या साईडला पण, आणि हा त्यांचा जिना जायला, आणि ह्या साईडला सगळे इव्हेंट्स वगैरे होतात। आता इन्व्हिटेशन दिलेलं होतं मी तुम्ही या म्हणून। आज नवरात्रीचा डे 1 आहे। येलो कलर साडी पण छान मस्त देवीची येलो कलरची, रेस्टॉरंट पण आहे त्यांचं, हा हे रेस्टॉरंट आहे मस्त। बाय इव्हेंट खूप छान झाला, ज्या कामासाठी मी इथे आलेली ती मुंबईला, इव्हेंट खूप सुंदर झाला, छान। फर्स्ट टाइम मी आज ट्रेनने प्रवास करणार ती एकटी। एका छोट्याशा गोष्टीमुळे मला ती एक ऑपॉर्च्युनिटी मिस झाली, पण मला या गोष्टीचा आनंद आहे की एकात एक ऑपॉर्च्युनिटी आली। हाय गाईज, आय एम रचिता कुलकर्णी, वेलकम बॅक टू माय चॅनल। सो गाईज, आता आहे ना मी मुंबईला चाललेली आहे। मुंबईला जाण्याचं स्पेशल असं रिझन पण आहे, आणि ते रिझन काय तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पुढे मी सांगतच राहील। आता गाडी आहे आमची 11:20ला, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी एकटी ट्रॅव्हल करणार आहे। यावेळेस पहिला असा प्रवास आहे जो मी एकटी ट्रॅव्हल करते, आणि दरवेळेस कोणी ना कोणी फॅमिली मेंबर्स असतं, यावेळेस एकटी आहे। आणि काय एकटी जाते मी आणि कुठे जाते, इमर्जन्सी अर्जन्सी सगळं काही आहे, अर्जंट तिकीट बुक केलेलं आहे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच, सो स्टे ट्यून। आम्ही आलेलो आहोत रेल्वे स्टेशनला, दादा आलेला मला सोडायला, कारण मी एकटी नाही यावेळेस, आणि रात्री 11:30ची ट्रेन आहे आमची। 11:20 गाडी आहे, तरी पण ती 5-10 मिनिटं लेट दाखवत आहे, 11:30 पर्यंत गाडी येणार आहे। आणि यावेळेस जो प्रवास आहे हा निशंक वगैरे म्हणा, आमची पण रिंगटोन सेमच आहे स्वामी समर्थांचे, त्याच्या आम्ही फर्स्ट टाइम मी आज ट्रेनने प्रवास करणार ती एकटी। जवळपासच्या इथे गेलेली होती मी बऱ्याच वेळा, पण आम्ही एकटी असा प्रवास, इतका दूरचा मुंबई परत तर सगळ्यांना टेन्शन आहे, सगळे मला सूचना देतात, यांच्या पण भरपूर सूचना झाल्या, प्रत्येकच्या पण खूप सूचना झाल्या, पण मोठा इव्हेंट आहे म्हणून मी जाते इतक्या इमर्जन्सी मध्ये। पटकन तिकीट केलेलं आहे, मज्जा येणार आहे, तुम्ही बघत राहा। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब, आणि लाईक सबस्क्राईब साठीच जाते, ती पुढे जाऊन कळेल तुम्हाला। करेक्ट, चला हो, बाय बाय। सोडायला आला माझा भाऊ बिचारा, गाडी चालू आली की मेसेज करतो, बाय हो, चलो बाय बाय। लावलाय, बाय, नीट जा घरी, हो करते, हा बाय बाय। सो गाईज, आता आहे ना बसली गाडीत, ऍक्च्युली झोपली, आता सगळं घेतलं गेलं, सकाळी सकाळी मामा येणार आहे दादरला मला घ्यायला। A few moments later. सो गाईज, मामाकडे आली होती, मामा घ्यायला आलेला होता स्टेशनवरून, आणि आता आम्ही चाललेलो आहोत इव्हेंटला, ज्या कामासाठी मी इथे आलेली आहे ना त्या कामासाठी मी आता निघालेली आहे। आणि आता मी थोडं तुम्हाला सांगते, मी चाललेली आहे विले पार्लेच्या ऑर्किड हॉटेलला। आता ऑर्किड याचं प्रोनाऊन्सिएशन काही जण असं म्हणतात ऑर्किड, काही जण ऑर्चिड म्हणतात, बट ते ऑर्किड आहे असं मला वाटतं। सो एअरपोर्ट शेजारचं तिथे मी चाललेली आहे, आणि सांगूनच सांगते आता एका पिक्चरचं प्रमोशन आहे, त्या पिक्चरच्या प्रमोशनसाठी बोलवलेलं आहे। स्वतः प्रोड्युसर्स जे आहे त्या पिक्चरचे, मूवीचे, मराठी पिक्चर आहे लाईक अँड सबस्क्राईब, तर त्या पिक्चरच्या प्रमोशनसाठी त्यांनी सगळ्या ब्लॉगर्सला आणि यांना बोलवलं, इन्व्हाइट केलं होतं। सो ही गोष्ट माझ्यासाठी खरंच खूप मोठी होती की त्यांनी स्वतः प्रोड्युसर्सने मला इंस्टाग्रामवरती मेसेज केलेला होता, इन्व्हिटेशन दिलेलं होतं की तुम्ही या म्हणून ह्या कामासाठी आलेली। बरं, माझी टॅक्सी आलेली, मी याच्याबद्दल डिटेल तुम्हाला पुढे सांगते। मामा आणि आम्ही दोघं चाललोय, लेट्स गो। सो गाईज, आजच्या व्हिडिओच्या स्टार्टिंग मध्ये तुम्हाला सांगितलं होतं काहीतरी मस्त असं आहे, सो खरंच खूप छान अशी मस्त गोष्ट घडलेली होती। आज स्वतः प्रोड्युसर्सने मला इन्व्हिटेशन दिलेलं होतं की तुम्ही मूव्ही ट्रेलर लॉन्चला या म्हणून खास मी एकटी एवढ्या दूर आलेली आहे, आणि आता ऑर्किड हॉटेलला आलेली आहे, फर्स्ट टाइम आलेली। खूप सुंदर मस्त जबरदस्त हॉटेल आहे, एकदम छान। तुम्हाला मी हॉटेल एकदा दाखवते, हॉटेलचा एकदा ओव्हरलुक करून घ्या। आणि मामाला जायचं, कॅब बुक केलेली आहे, कॅब इथे येते ना, हा चालेल। हे बघा पहिले, हो मामा कॅब बुक केलेली, मामाला कॅब बघायला गेलेला आहे, तो पण तुम्हाला हॉटेल दाखवते। तो इथे दिवाळी फेस्टिव्ह ट्रीट्स म्हणून आहे, स्वीट्स आयटम्स आहे, त्याचा एक छोटासा स्टॉल आहे। आणि हे बघा फाउंटेन खूप अमेझिंग असं आहे। मी फर्स्ट टाइम आलेली आहे या ऑर्किड हॉटेलला, पण आपण याच्यामध्ये फोटो मला व्हिडिओमध्ये वगैरे भरपूर ठिकाणी बघतो। यांची लिफ्ट पा कशी ओव्हरऑल बघा यांचा हा लुक, वरती खूप अशा रूम्स आहेत ह्या साईडला पण आणि ह्या साईडला पण, आणि हा त्यांचा जिना जायला, आणि ह्या साईडला सगळे इव्हेंट्स वगैरे होतात।
आता मी तुम्हाला ते दिवाळी फेस्टिव्ह ट्रीट्स काय आहे ना तर ते दाखवते. या साईडला काय आहे इथेही बघून घेतो काय जेवणाची सोय. अच्छा रेस्टॉरंट पण आहे त्यांचं. हा हे रेस्टॉरंट आहे लिंड्याज. आणि हे दिवाळी फेस्टिव्ह ट्रीट्स स्वीट्स आयटम्स वगैरे सगळं त्यांचं असं तर पॅकिंग आहे. हे पण ते विकतात. हे असं आहे. चलो आमची कॅब येते. आली का आपली कॅब? ही समोरची आहे का? अच्छा चलो लेट्स गो. आणखी एक गोष्ट घडली आहे ती मी तो घरी जाऊन सांगितलं. पहिले कॅब मध्ये बसून बाहेर काय गरम होत आहे ना. मध्ये मस्त एसी वगैरे होता छान गार वाटत होता. चलो घरी जाऊया. मामाच्या घराजवळ पण आता इथे ना इथे देवी बसते. तर आता इथे देवी आलेली मस्त येलो कलरची साडी आहे. मस्त दिसतंय. त्यांच्या बिल्डिंग मध्ये पण मामी तीन सी विंग डी विंग सगळं वेगवेगळं आहे का? देवी देवी एकत्र आहे ना. गणपती देवी सगळ्यांची एकत्र. हा आता बसवत गुरुजी पण आलेत. हो आणि फिरायला आलोय. वामीसोबत फिरायला आलोय. वामीची फ्रेंड आहे पहिली श्रीनिका छोटीशी. आज नवरात्रीचा डे 1 आहे. येलो कलर साडी पण छान मस्त देवीची येलो कलरचीच आहे. बरेच जण फॉलो करतात बघा येलो कलर. इथे सगळे माणसं बाया सगळे फॉलो करतात. तर गाईज आम्ही ना आता फिरायला आलेलो आहोत. वामी म्हणजे माझी बहीण आहे ना मामाची मुलगी सारंगाते तिची मुलगी आहे. तिला आम्ही फिरायला घेऊन आलो. शंभूपेक्षा ना 1 वर्षाने लहान येते. बरोबर 1 वर्षाने लहान आहे. आता जरा 1 वर्षाची कंप्लीट झाली. आम्ही बाहेर आलेलो त्यांच्या पार्किंगच्या एरियामध्ये बिल्डिंगच्या इथे. देवी आता उतरवत आहे मस्त बसवली जातात. आणि रोज इथे आरती वगैरे पण होणार आहे म्हणजे मज्जा येईल त्यांना. मस्त बाय इव्हेंट खूप छान झाला. ज्या कामासाठी मी इथे आलेली ती मुंबईला इव्हेंट खूप सुंदर झाला. छान मस्त झाला. तर तिथून गेले ते आल्यावर मस्त झोप काढली इथे आल्यावर. कारण रात्री ट्रेनमध्ये झोप झाली नव्हती. आणि आता परत रात्रीची ट्रेन आहे त्यामुळे परत झोप होणार नाही. मस्त झोप काढून घेतली. मी तशीच आली. म्हटलं चला संध्याकाळी फिरायचं असतं ना. मामीला रोज फिरवतात. म्हटलं मग चलो मग आम्ही एक राऊंड तरी मारून येतो. अंदाज झाला की मग घरी. सो आता रेल्वे स्टेशनवर आलेलो आहोत आम्ही. इतके थकलेला असा अवतार दिसतोय. आता घरी जायचंय. विक्रोळी रेल्वे स्टेशनवर आलेलो आहे. सुपर फास्ट नाही समोरून लोकल गेली बस. आता विक्रोळीवरून जायचंय दादरला. दादरवरून माझी ट्रेन आहे रिटर्नची. आता जळगावला रिटर्न जायचंय. आजचं येणं खूप सक्सेसफुल झालं. आणखी एक गोष्ट होती त्याच्यामध्ये जी मी घरी गेल्यावर सांगेल तुम्हाला की काय होते वगैरे. आता घरी जायचंय. घरचे वेळ लागले. आता टाइम आहे ऍक्च्युली 10:30ला येणार आहे गाडी. पण इथून इथे जायला वेळ लागतो. त्यात आमची एक मध्ये लोकल आलेली होती पण आम्ही ती सोडली. मामामुळे थांब घरी नको रे. तर मला भराभरा सवयीने फास्ट लोकल पकडायची. पळत आली होते. दुसरी आली का मामा आपली इकडची नाही का? सो असं आली का? चलो लेट्स गो. ही आता सेकंड लोकल आहे. पहिली आम्ही अशी सोडली. दुसरी पकडतो. कुठून जायचं मामा? मामा जिथे सांगेल तिथून जायचं. चल आता घरी जायची वेळ त्याच्यामुळे सीट्स भरपूर रिकाम आता फुल भरलेले असते. चलो मामाला बाय करूया. बाय बाय. हॅलो गाईज. सो घरी आलेली आहे. आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तिथे काय झालं आणि काहीतरी एक नवीन अजून एक एक्साइटिंग होतं. ते मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये यातच कंटिन्यू सांगते आहे. घरी आलेली आहे आता जळगावला. आणि ट्रेनमधून आल्यामुळे कधीच झोप होत नाही. ट्रेनमध्ये घरी आल्यावर मस्त झोप वगैरे झाली. असं छान आहे. सो तुम्हाला मी तिथे काय झालं ते सांगते. तर तिथे मी गेलेली होती तर छान मस्त इन्व्हिटेशन मिळालं. त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्ट एंट्री मिळाली. ते सगळं छान झालं. कार्यक्रम पण मस्त झाला. सगळं छान झालं. पण कार्यक्रमामध्ये मला आणखी एक अपॉर्च्युनिटी आलेली होती. बट आपलं रिझर्वेशन कसं होतं ना जायचं रिझर्वेशन झालेलं होतं आणि 3 तारखेला रिटर्न यायचं सुद्धा रिझर्वेशन झालेलं होतं. पण 4 तारखेला संध्याकाळी आता नवीन एक पिक्चर येतोय बघा
प्राजक्ता माळी यांचा पिक्चर येतोय, हे फुलवंती नावाचा. तर त्या पिक्चरच्या ट्रेलर लॉन्चसाठी सुद्धा आपल्याला तिथे बोलवलेलं होतं. ही पण एक सगळ्यात मोठी गोष्ट घडली होती. पण माहिती का, आपण मुंबईमध्ये राहत असलो किंवा पुण्यात राहत असलो तर लगे इझी जाते या गोष्टी, की आपण पटकन ट्रॅव्हल करून जातात. जसं मी पुण्याला, आता पुढे जाऊन पुण्याला राहायचं, लवकर जाता येईल, 3-4 तासात मुंबई येतं. पण जळगाव आणि मुंबई खूप दूर येत असं, आपलं रिझर्वेशन शिवाय पर्याय नसतो. त्याच्यामुळे फक्त त्या गोष्टी, एका छोट्याशा गोष्टीमुळे माझी ती एक ऑपॉर्च्युनिटी मिस झाली. पण मला या गोष्टीचा आनंद आहे की एकात एक ऑपॉर्च्युनिटी आली आणि आणखी 1-2-4 गोष्टी घडल्या, पण त्या ठीक आहे, मी सांगेल हळूहळू तुम्हाला एक. तर ती फुलवंतीच्या पिक्चरची सुद्धा एक ऑपॉर्च्युनिटी खूप सुंदर अशी आलेली होती, पण काही कारणास्तव तसं नाही झालं. आणि मध्ये काही दिवसापूर्वी व्हिडिओ आलेले नव्हते बघा माझे 2-4 दिवस. तर ते का नव्हते आले तेही मी तुम्हाला लेटेस्ट पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. आज ती वेळ नाही ते सांगायची की का नव्हता व्हिडिओ आलेला वगैरे. पण आजचा दिवस खूप छान होता. इव्हेंट सुंदर झाला. त्या इव्हेंटमधून कामात काम जे असं म्हणतो ना आपण, कामात काम मिळतं, तर तसंच त्या कामात काम म्हणून फुलवंतीची ऑपॉर्च्युनिटी आली होती. तर अशीच देवाचं प्रार्थना करते, होप करते की अशीच पुरेपूर छान ऑपॉर्च्युनिटी येत राहावी. आणि तुम्ही सगळ्यांनी मागच्या व्हिडिओमध्ये, ज्या व्हिडिओला मी आता टाकलेला होता ट्रेलर लॉन्च इव्हेंट, तर त्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी मला खूप शुभेच्छा दिल्या, कॉंग्रॅच्युलेशन्स म्हटलं. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच एव्हरीवन. आणि असेच तुमचे ब्लेसिंग्स कायम माझ्यासोबत असू द्या. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि ते जे ऑर्किड हॉटेल होतं तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा बरं, त्याला ऑर्किडच म्हणतात का ऑर्चिड त्याचं प्रोनाऊन्सिएशन आहे? ऑर्किडच म्हणतात बरेच जण. पण ज्या ठिकाणी आम्ही ज्यांना 2-4 जणांना मी विचारलं होतं ना पहिले जायच्या आधी, तर त्यांनी सांगितलं ऑर्चिड. 2-3 जणांकडनं ऑर्चिड प्रोनाऊन्सिएशन ऐकलं, पण मला असं वाटतं ते ऑर्किड आहे. काय करेक्ट आहे मला जरा कमेंट्समध्ये नक्की सांगा बरं. पण हॉटेल वगैरे पण खूप सुंदर होतं, तुम्ही बघितलं की नाही, तर कसं वाटलं तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या सकाळी 8 वाजेला. आता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.